नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की उमेर हा त्या हॉस्पिटलसमोर चौकशी करत असतो की कबीरला घेऊन ती लोक कुठल्या दिशेने गेली असेल. तेवढ्यात लगेच सुबोध व गुंजाही तिथे येतात. तर उमेर म्हणतो, सुबोध बिरादर तुम्ही इथे काय करताय? तर सुबोध म्हणतो, आम्हीही इथे चौकशी करण्यासाठी आलेलो आहोत, परंतु तो माणूस काहीही सांगत नाही, मला काही माहीतच नाही. तेवढ्यात गुंजा म्हणते, परंतु मी बघितलंय साहेबाला कुठल्या दिशेला घेऊन गेले ती लोक. त्यावर लगेच उमेर म्हणतो, खरंच गुंजा, तुला आठवतंय सर्व काही? तर गुंजा म्हणते, हो, या दिशेने गाडी आली होती आणि साहेबा इथे उभे होते आणि लगेच इथूनच साहेबाला ते माणसे घेऊन गेलीत. तर लगेच गुंजा म्हणते, थांबा एक मिनिट, आणि गुंजा डोळे बंद करते आणि सर्व आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात डोळे बंद करून आठवल्यानंतर गुंजाला लगेच त्या गुंडाचा चेहरा आठवतो. मग लगेच गुंजा त्या दोघांना सांगते, मी त्या माणसाचा चेहरा चांगला ओळखू शकते, मला तो चेहरा आठवतोय. तर उमेश म्हणतो, खरंच तुला आठवतोय ना? मग आपण त्याचं स्केच बनवून घेऊया. तर लगेच ते तिथून घरी जायला निघतात. तर इकडे कविता म्हणत असते, मी सर्वांसाठी जेवण घेऊन येऊ का? त्यावर माया म्हणते, नको गो बाई, तुमच्या घरचं खाल्लं की मला लगेच ॲसिडिटी होते. त्यावर सर्वेश म्हणतो, माया, ती आग्रह करत नाहीये आणि कविता, तू जेवणाचा घाट घालू नकोस, इथे सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि मधू, सुबोधचा काही फोन वगैरे आला होता का? काही माहिती सापडली का त्यांना? त्यावर मधू म्हणते, नाही रे दादा, अजून काही फोनच आला नाही. तेवढ्यात माया म्हणते, ती हिरोईन गेली ना कबीरला सापडायला, मग ती शोधूनच आणेल ना? त्यावर सर्वेश म्हणतो, गप्प बैस माया तू. तर माया म्हणते, इथे पोलिसांना काही सापडत नाही आणि आपल्याला काय सापडणार आहे? तेवढ्यात लगेच गुंजा येते आणि म्हणते, काका, मी त्या माणसाचा चेहरा बघितलाय. त्यावर सर्वेश म्हणतो, लगेच मी पेंटिंग बनवतो, तुम्हाला सांग बरं, मी स्केच बनवतो, आपण नक्की काहीतरी करू शकतो. मग सर्वेश लगेच गुंजाला त्या माणसाचे वर्णन करायला सांगतो. तर गुंजा अगदी आठवून हुबेहूब त्या माणसाचे वर्णन सांगत असते. मग तिच्या सांगण्यावरून सर्वेश हा त्या माणसाचं स्केच बनवतो आणि गुंजाला दाखवतो. तर लगेच गुंजा म्हणते, हो, हाच तो लांडगा आहे ज्याने साहेबाला पळवलेलं आहे. एकदा का माझ्यासमोर आला ना, चपलाने आणि दांडक्यानेच त्याचं थोबाड फोडते की नाही बघा, हाच तो. मी चांगलं ओळखते त्याला. मी त्याच्या तोंडावरचा रुमाल खाली ओढला होता ना, तेव्हा मी त्याचा स्पष्ट चेहरा बघितलेला आहे. तर लगेच उमेश म्हणतो, हो, खूपच मस्त काम केले गुंजा. आता मी हा स्केच आमच्या सर्व पत्रकारांना पाठवतो. नक्की कबीरची काहीतरी माहिती सापडेल आपल्याला. नक्की आपण या गुंडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर लगेच माया म्हणते, वा वा वा, काय मस्त प्लॅन आहे ग तुझा. तर गुंजा म्हणते, मी काय केलंय आता, तुम्हाला काय म्हणायचंय? त्यावर माया म्हणते, कसलंही रक्ताचं नातं नसताने का पुढे पुढे करते तू? त्यावर लगेच मृण्मयी तिच्या मम्माला म्हणते, नाती फक्त रक्ताची नसतात, मनाची पण असतात, आणि मीही तळमळते कबीरसाठी. त्यावर माया म्हणते, अगं, तुझा होणारा नवरा आहे तो, त्यामुळे तू तळमळणारच ना. त्यावर मृण्मयी मायाला म्हणते, अगं मम्मा, कबीर हा माझा होणारा नवरा आहे. माझं आणि त्याचं काय रक्ताचं नातं आहे का? नाही ना. तसंच गुंजाचं या घराशी नातं जोडलं गेलंय, ते पण मनाचं. त्यावर गुंजा म्हणते, हो, या घराने मला छप्पर दिलंय, मला आसरा दिलाय, त्यामुळे माझा जीव जरी गेला ना, तरी मी या घराचं ऋण नाही फेडू शकत. त्यावर मृण्मयी गुंजाला म्हणते, गुंजा, आज तू खूप मोठं काम केलंस. आणि मधूही म्हणते, हो ग बाई गुंजा, तुझे उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही. मग लगेच गुंजा आतमध्ये रूममध्ये जाते आणि तिच्या देवीआईसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते, तुझ्या कृपेमुळेच सर्व काही होत असते. आणि आज तुझ्या कृपेमुळेच मला या नालायक माणसाचा चेहरा आठवलाय. तसंच मला साहेबापर्यंत पोहोचवण्याचा रस्ता बी दाखव, असे म्हणत असते. तेवढ्यात मृण्मयी तिथे येते आणि म्हणते, मी येऊ का? तू गुंजा म्हणते, मृण्मयीताई तुम्ही? तर लगेच मृण्मयी आतमध्ये येते आणि गुंजाला म्हणते, गुंजा, मला माफ कर, मी त्या दिवशी तुझ्यावर आणि कबीरवरती संशय घेतला. त्यावर गुंजा म्हणते,
अहो मृण्मयीताई, तुमच्या जागेवर मी जरी असते ना, तरी मी तुमच्यासारखी चिडली असते. तुम्ही तर साहेबाची होणारी बायको आहात. तर लगेच लग्नाचा विषय काढल्यानंतर मृण्मयी ही गप्प होते. तर गुंजा म्हणते, काय झालं मृण्मयीताई तुम्हाला? तुम्ही अशा अचानक गप्प का झाला? लग्नाचा विषय काढल्यानंतर तुमच्या मनात अजूनही साहेबांविषयी राग आहे का? त्यावर मृण्मयी काहीच बोलत नाही. ती शांत बसलेली असते. तर इकडे बाहेर माया सर्वेशला म्हणत असते, सर्वेश, आता हे लग्न होणार नाही. या सरपोतदारांनी ते लग्न होण्याचे स्वप्न बघू पण नये. तेवढ्यात सर्वेश म्हणतो, अगं काय बोलतेस माया तू? त्यांच्या घरात उभी आहेस तू. कोणी ऐकलं तर? त्यावर माया म्हणते, ऐकलं तर ऐकू दे. जेव्हा मृण्मयी नकार देईल तेव्हा बसेल त्यांना धक्का. सर्वेश म्हणतो, काय? मृण्मयी का नकार देणार आहे? तर माया म्हणते, तिने कबीरला वेळ मागितलाय. तिची अजूनही कबीर विरुद्ध खूप मोठी शंका आहे मनात. त्यामुळे विचार करण्यासाठी कबीरकडे तिनं वेळ मागितलेला आहे. हे सर्व मधू ऐकत असते. तर लगेच सर्वेश म्हणतो, माया, तू हे जे काही दिवाळ स्वप्न बघते ना, ते विसरून जा. कारण माझ्या मुलीवरती, मृण्मयीवरती पूर्ण विश्वास आहे. ती लवकरात लवकर निर्णय घेऊन या लग्नाला तयार होईल. तू जे तिच्या मनात बीज पेरले ना, ते सर्व काही पचवेल ती. माया त्याला म्हणते, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. उलट तुझ्याबरोबर बोलून माझं आणखीन डोकं जास्त दुखायला लागलंय. मी गाडीत जाऊन बसते. मृण्मयी आली की लगेच तिला घेऊन ये. लवकर ये, नाहीतर तुझाही पाय निघत नाही तुझ्या बहिणीजवळून. हे सर्व बोलणे ऐकून मधूला खूप राग येत असतो. तर गुंजा म्हणते, काय झालं मृण्मयीताई? बोला ना. तर लगेच मृण्मयी म्हणते, अगं गुंजा, जेव्हापासून कबीर किडनॅप झालाय ना, तेव्हापासून मला खूपच अस्वस्थ वाटतंय. हे प्रेम नाही तर काय ग? पण आमच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली. तर गुंजा म्हणते, हे सर्व माझ्यामुळेच झालंय. तर मृण्मयी म्हणते, नाही ग, मीच त्या दिवशी कबीरचं बोलणं ऐकायला हवं होतं. तो मला खूप तळमळीने सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मीच त्याचं ऐकलं नाही आणि वेळ मागितला. त्यामुळे तो तिथून बाहेर निघून गेला आणि हे सर्व घडलं. मी जर त्याला बाहेर जाऊ दिलंच नसतं तर हे सर्व घडलंच नसतं. मग गुंजा मृण्मयीला बोलते, अहो तुम्ही स्वतःला कशाला त्रास करून घेताय? तर मृण्मयी म्हणते, अगं कबीर तिकडून आल्यानंतर मला माफ करेन की नाही काय माहिती. कुणाला सांगू पण शकत नाही मी माझ्या मनातलं, म्हणून तुझ्याबरोबर बोलायला आले मी. त्यावर गुंजा म्हणते, साहेबाचं मन खूप चांगलं आहे. ते नक्की तुम्हाला माफ करतील. तर मृण्मयी म्हणते, करतील ना गं मला माफ तुझा साहेबा नक्की? तर गुंजा म्हणते, हो. तुम्ही साहेबाला ओळखत नाही का? ते वरून जरी दगडासारखे दिसत असले ना, तरी त्यांचं मन खूप साफ आहे. आणि साहेबाचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि आपल्या माणसाने रागवल्यानंतर काहीही होत नाही. बघा, ते घरी आल्यानंतर सर्व काही विसरून जातील. तर मृण्मयी म्हणते, खरंच गुंजा? तर गुंजा म्हणते, हो. आता साहेबा घरी आल्यानंतर तुमचे हे अश्रू बघा कसे गोड होतील ते. तर मृण्मयी म्हणते, बरं झालं मी तुझ्याशी बोलले. आता एकदम माझं मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. गुंजा, मी तुला सांगू शकत नाही, पण तू जादूगार आहे, जादूगार. तुझ्याशी बोलून मला खूपच बरं वाटतंय. तू खूप मोठं काम केलंयस आज. माझ्या लग्नाचा डिसिजन घ्यायला आता मी मोकळी झाले. आता मी माझ्या या मोकळ्या मनाने कुठलाही निर्णय घेऊ शकते. त्यावर गुंजा म्हणते, माझ्यामुळे जर तुमचं लग्न होत असेल तर माझ्या इतकी नशीबवान कोणीच नसेल. तर लगेच गुंजा पाठीमागे वळते आणि रडत असते. कारण तिच्यामुळेच आता पुन्हा मृण्मयी कबीरबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालेली असते. तर लगेच मृण्मयी म्हणते, काय झाले गुंजा? तर गुंजा म्हणते, काही नाही हो. तर लगेच मृण्मयी म्हणते, चल मग, मम्मा वाट बघत असेल. मी जाते आता. मम्मा इथे थांबणार पण नाही. मी उद्या सकाळी लवकरच येईल. तर गुंजा म्हणते, ठीक आहे. आणि मृण्मयी म्हणते, गुंजा, पुन्हा एकदा थँक्यू बरं का. आज तुझ्यामुळे माझं मन एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय. माझ्या मनातलं सर्व काही मी तुला सांगितलं, एकदम बहिणीच्या नात्यासारखं. त्यामुळे मला खूपच बरं वाटते आणि आता मी माझा निर्णय घ्यायला मोकळी झाली आहे. तर गुंजा म्हणते, बरं झालं ना? तर मृण्मयी म्हणते, ठीक आहे, चल मी येते. मग लगेच मृण्मयी तिथून निघून जाते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, गुंजा ही खूप रडत असते. कारण तिचं तिच्या साहेबावरती खूपच प्रेम असतं आणि कबीरला
त्या लोकांनी असं डांबून ठेवलंय त्याची काय अवस्था झाली असेल याचा विचार करून गुंजा ही खूपच रडत असते. तर इकडे कबीर हा एक काचेचा तुकडा खाली पडलेला असतो तो पायाने उचलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या हातातली दोरी सोडण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो गुंड झोपलेला असतो. तर बरोबर कबीर हा तो दाव तोडत असतो. तर मित्रांनो, आपल्याला लवकरच बघायला मिळेल की कबीर हा त्या गुंडांच्या तावडीतून कसा काय निसटतो की त्याच्या जीवाला काही धोका होतो. त्यामुळे अशा मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल